शिवगाठी। काय ग? काय झालं? नाही काही झालं नाहीये। ऍक्च्युअल ऑर्डर फायनली हातात आली रे। हो नाही जायचं करता करता प्रत्यक्ष जाण्याची वेळ येऊन ठेपली। जरा ऑडच वाटतंय। तरी बरं आई बाबा आहेत। तू टेन्शन नको घेऊस, होईल सगळं ठीक। काय रे तू चक्क खुश दिसतोस मी जाते म्हणून? नाही म्हणजे असं मला जाणवतंय बरं का। ये आपका वहम है मैडम। अच्छा कळलं। हे बरं ऐक, बाबांना कळवलंय नाही कारण 1-2 दिवसात निघायलाच लागेल। अच्छा काय म्हणाले बाबा? काय नाही तयारीला लागूया म्हणाले। ए आदित्य तुम्हाला मदत करशील ना पॅकिंग साठी? हो म्हणजे काय करीन ना, म्हणजे केली असती मी, पण अगं नेमकं मला एक सेमिनार आलाय। आत्ता? हो बरोबर आत्ताच कसा रे आला? अरे पण काय करणार आता, जावं तर लागेलच ना मला। आफ्टर ऑल मी रिजनल हेड आहे ना। कळलं काय अधिकार आहे तुमचे रिजनल हेड ते कळलं आम्हाला। एका सेमिनार मधून ऑफ घेऊ शकत नाहीस तू? काय रे आदित्य आता फक्त 2-3 दिवस मी इथे आहे आणि त्यातच तू नेमका बाहेर गावी चाललाय। जा तू जा, मी हे लक्षात ठेवणार आहे। जाच तू। केली का सुरुवात तयारीला? नाही अजून, आई बाबा आहेत ना त्यामुळे तसं टेन्शन नाहीये सामानाचं। बरं पण घरचं असं सामान देणार बरं का मी तुला, ते घेऊन जावंच लागेल तुला। हो तर पाहिजेच। तुमची लोणची पानात असल्याशिवाय जेवण जाणारच नाहीये मला। बरं हे बघ, तू ना तुझ्या कपड्यांचं पुस्तकांचं ते सगळं बघ, त्याच्या आधी आवरावर करून घे। इथलं स्वयंपाकघरातलं काय काय सामान तुझ्याबरोबर द्यायचंय ना ते मी ठरवते आणि देते तुला, त्याची काळजी करू नकोस। मी खरं सांगू का, फार काही ओझं नेऊच नकोस तू। फार काही लांब नाही जातेस, इथे पुण्याला तर जातेस, सगळं काही मिळतं तिथे, तिथल्या तिथे घ्या काय। बरं माई। आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीनं सगळ्या याद्या कर, हा म्हणजे कसं लक्षात राहायला बरं पडतं, नाहीतर हे राहिलं ते राहिलं असं नको व्हायला। आणि किती याद्या केल्या तरी शेवटी आपण विसरतोच काही ना काहीतरी। तरी पण आपली याद्या कर आणि यादी करून हवं तर मला दाखव। मी बघते काय राहिलंय का ते। संसार आहे बाई, आता कळेल हळूहळू संसार म्हणजे काय। त्यामुळे मी करते। नको अगं, तिकडे गेल्यावर तुलाच करायचं, तू बघ जा तुझं आवरावरी कर जा। बरं ठीक आहे। काय ग काय चाललंय? मी काय करणार, नेहमीप्रमाणे ट्रेस, दुसरं काय? खाली काय चाललंय का? काय नाही, माई सांगतायत मेघनाला आता तयारी कर हळूहळू जाण्याची। अरे हो ग, मेघना गेल्यावर एकदम चुकल्यासारखंच होणार आहे नाही? हो ग, मला तर जरा जास्तच होणार आहे। या पण आता मेघना गेल्यावर सगळं तुझ्यावर पडणार आहे ग। ठीक आहे ग, आणि त्यात आता आपलं दुकानही चालू होईल। हे बघ अर्चू, मला ना कामाचं काही नाही वाटत, काम कितीही पडू दे, पण कामावरून ना कटकटी नको। पण नशिबानी ना आपले नानामाई इतके खमके आहेत, आपल्या घरी कधीच अशा कामावरून वगैरे कुरबुरी नाही झाल्या नाही का। दुसऱ्यांकडे बघतो ना आपण, एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून भांड्याला लागतं। हो ना, पण मेघना त्या बाबतीत अगदीच गरीब आहे। पण हा म्हणजे तुला वचकून असते ना ती शहाणे। मला का तुला ग? मला काय, अगं तू मोठी जाऊ बाई आहेस। बसा, असं काय नाहीये, काही वचकून बिचकून नसते। ही ऐक ना विजया, मी काय म्हणते, आपण मेघनाला एक गिफ्ट देऊया का, म्हणजे आपली सगळ्यांची आठवण म्हणून। अय्या
मस्त आयडिया आहे, देऊया काहीतरी. काय देणार असं पण? ते अगदी टिपिकल ते साडी, पर्स आणि ड्रेस वगैरे नको, खूप झाले. म्हणजे तसं नाही ग विजया, म्हणजे जे बघून तिला सतत आपली आठवण येईल असं काहीतरी. हो ना. काय पण आयडिया विजया, आपण तिला एक आपला फॅमिली फोटो देऊया का, मस्त असा फ्रेम करून. अय्या मस्त आयडिया अर्चू. चालेल चालेल, तेच देऊया आपण. म्हणजे 24 तास आपण तिच्या समोर असू. काय ग मेघना असं म्हणत. खरंच चांगली आयडिया आहे ग. पण ठीक आहे, आता बघ तू, असा आपला एक छान फॅमिली फोटो आहे का? मी पण अमितला सांगते. हा, आणि बघते एखादा फोटो आहे का तू म्हणतेस तसा. चालेल अर्चू, पण चांगलं सुचलंय तुला. काय सुचतं कधीतरी तुला बरं असं. हुशार आहे मी. होय, असं फक्त तूच म्हणतेस घरात. जाता जा जा ट्रे तोडशील. सॉरी सॉरी सॉरी. जा 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 शोध शोध. येते, बघते मी, बोलते अमितशी आणि सांगते तुला. हे काय करत बसले? फोटो शोधूया चला. तुम्हाला घेऊन जातोय आम्ही पुण्याला. हिला इथेच राहू दे, निदान हा मग बघून तरी माझी आठवण येईल. आता हसू येत आहे, पण मनातून जरा कठीणच वाटतंय. उगाच इथलं सगळं सोडून तिकडे जाते असं वाटतंय. मेघना. हो माई. पाय निघत नाहीये ना? हो. साहजिकच आहे ग. लग्न झाल्यापासून एकमेकांपासून कधी वेगळे राहिलाच नाही आहेत ग तुम्ही. खरं तर बाऊ करण्यासारखं काही नाहीये माई. कितीतरी मुलींचे नवरे 2-2, 3-3 वर्ष परदेशी असतात. शिवाय बॉर्डरवर राहणाऱ्या सैनिकांच्या बायका एकट्याच राहतात की. असं कसं? प्रत्येकाचं जग वेगळं असतं. अशी एकमेकींबरोबर तुलना करून कशी चालेल? प्रत्येकाचं जग वेगळं आहे आणि तुझ्या जगात ही गोष्ट महत्वाची आहे बाळा. पहिल्यांदा त्रास होईल तुला, पण नंतर ह्याची सवय होईल. आणि अगं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे काही फार लांब नाहीये. 3-4 तासाच्या अंतरावर तर आहे. मनात आलं की कधी कोणीही भेटू शकतो आपण एकमेकांना, हो की नाही? हो, शिवाय आई बाबा आहेतच की. मग पण काय आहे ना माई, अहो आता कुठे व्यवस्थित जम बसायला लागला होता इथे. तेवढंच जावं लागतंय. अगं मग तिथेही बसेल. नवीन माणसं, नवीन काम, हळूहळू रमशील हो तिथे. आणि गंमत सांगू का, विरहातही गोडवा असतो.
अगं तुला जशी इथली आठवण येईल तशी आम्हाला तुझी आठवण येईलच की बाळा, अगदी पावलं पावली. नको जाऊ का माई? अगं हो, मला नाही जायचंय माझं घर सोडून. मी सगळं कॅन्सल करून टाकते. ए वेडाबाई, तू म्हणजे ना मयूरच्या वर्तानेस बरं का. मुलांनी आता बघितलं तर काय म्हणतील, आमची काकू रडूबाई आहे नुसती रडूबाई, हा असं म्हणायला हवाय का? चल 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 चल, आज बघू आज बघू, चला 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 चला. हा आता बघ कशी गोड दिसते. सगळं छान आहे. झाली ना सगळी तयारी? निदान तुम्हाला तरी यावंच लागेल माझ्या बरोबर. ए कोण आहेस तू? हॅलो नाना. काय ऑल सेट? येस सर. बरं काय रे, ते सुरेश रावांची तयारी आहे ना? मग काही तक्रार नाही ना त्यांची? नाही नाही नाही, मलाही तीच भीती वाटत होती, पण त्यांची काही तक्रार नाहीये. बरं नाना, मी त्या लोणावळ्याच्या सेमिनारला जातोय 2 दिवस. लोणावळा सेमिनार जायलाच हवं नाही का? हो, काही पर्यायच नाही ना, जायलाच हवं. काम आहे बाबा ते, काय बरोबर आहे ना? हो ना, पण नाना मेघनाला हे पटत नाहीये. ती रागावली माझ्यावर मी जातोय म्हणून. तिचा राग किती दिवस टिकणार आहे? एकदा फायनल नोंद झालं की झालं, संपला राग. पण नाना, डोंट वरी. येस सर, येतो मी. ये. अमित, आपला तो जुन्या फोटोचा अल्बम कुठे आहे रे? सांग ना अमित, तो जुन्या फोटोचा अल्बम कुठे ठेवलाय? अमित, तू ऐकलेस तरी का मी काय म्हणाले ते? हो हो, बोल 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 बोल. काय बोलून झालं माझं? हो पटकन बोल, मी वाचतोय विजय. आपल्या जुन्या फोटोचा अल्बम कुठे आहे? जुन्या फोटोचा अल्बम असेल ना नेहमीच्या ठिकाणी. शोध ना जरा, मला का डिस्टर्ब करतेस तू? मला वाचू देत ना विजय यार. अरे मला दिसतंय तू वाचतोय, पण 2 मिनिटं माझ्याशी बोललास तर काही बिघडणार आहे का अमित? हो बिघडणार आहे, माझं महत्वाचं वाचन चालू आहे. हा, आणि तुला कशाला हवं का अल्बम आता? अमित, मला तुझा एवढा राग यायला लागलाय ना आता. नक्की येतोय? ठरलं म्हणजे? अमित प्लीज, अरे ऐक ना माझं. शी बाबा, तुझ्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाहीये. सांगितलं होतं माझ्याशी बोलू नकोस म्हणून. गप्प बस. मला एवढा राग येतोय ना तुझा, पण ज्या कारणासाठी मला अल्बम हवाय ते कारण एवढं गोड आहे म्हणून माफ करते मी तुला. कारण गोड आहे? काय काय कारण काय? अरे मेघना पुण्याला चालली आहे ना, हा, तर अर्चू असं म्हणत होती की आपण तिला फॅमिली फोटो गिफ्ट करूया का? ओ गुड आयडिया. तशी ना माझी बहीण आहे ना, आहे हुशार बरं का. शेवटी बहीण कोणाची आहे? एक काम कर, माझ्या वतीने कौतुक कर तिचं. आम्ही कौतुक नकोय, अल्बम हवाय. अरे यार पुन्हा तो अल्बम अल्बम अल्बम. विजय वाचू देत ना मला जरा. अरे वाचायचं काय, अल्बम शोध आणि मग बस ना वाच. नाही आधी मी वाचू. नाही, आधी वाचायचं वगैरे काही नाही, आणि वाचत बसलेस तर वाचणार नाहीयेस. आधी मी वाचणार आहे. आम्ही प्लीज मला मदत करा रे. गृह शोभिका वाच. अरे शोभिका काय फोन वाचतो मी, पण मला वाचायचं काय? मी मोबाईल वाचतो माझा. अरे प्लीज मला मदत कर ना रे. आम्ही काय असं करतो? त्या गोट्या वाचतो. शी बाबा, चल ना मला मदत कर ना प्लीज अमित. आता नाही. अरे प्लीज, आपल्याला हवाय तो फोटो अमित.
प्लीज शी बाबा. मनातल्या मनात वाचतोय. घे, काही अर्थ नाही, माझं मी शोधत बसते. थँक्यू. काय करतेस? अरे बापरे, हे एवढं सगळं सामान घेऊन जाणार आहेस? न्यावं लागेलच ना. 2 दिवसासाठी जाऊन परत नाही यायचंय. घर करून राहायचंय मुळी तिथे. तुला काय, तुला सगळी मजाच वाटतीये. एवढी मी वर्षभरासाठी चाललीये तरी तुझ्यासाठी मात्र तुझा सेमिनार महत्वाचा. बापरे, भरपूर राग आलेला दिसतोय कोणाला तरी. अजिबात हात लावू नको, सोड. ए अगं, तू एक काम कर, तुझा लॅपटॉप घे, शेखरला फोन कर, अय्यरला फोन कर, तुझ्या ते सेमिनारचं काम कर. नाही काय, हे महत्वाचं नाहीये, सेमिनार महत्वाचं आहे. राईट? इट्स ओके, इट्स ओके. तू तुझी कामं कर. यार एवढं नाही करायचं यार, मदतच करतो ना मी तुला. बस झालं. नंतर मी असं करतो, कॉफी घेऊन येतो आपल्या दोघांसाठी, है ना? हा, नशीब काहीतरी वाटतंय माझ्याबद्दल. अरे आलोच. कॉफी. थँक्यू. चीयर्स. हा, चला मग, काय झाली सगळी तयारी? अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे मला उठवायचंच ना आदित्य. कशासाठी? अरे आज कॉलेजला कुठे जायचंय तुला? मस्त झोप लागली होती तुला, म्हटलं आराम करू दे. तरी पण. आणि बॅग घेऊन कुठे चाललास तू? अरे सेमिनार नाही का मला? बापरे, फारच वेळ झोपले नाही मी. काल उशीर झाला ना झोपायला. गप्पांच्या नादात किती वाजले पत्ताच नाही लागला. हो, आणि आता आपल्याला असा वेळ नाही मिळणार ना. आपण कसे कॉफी घेऊन इथे अंगणात किंवा हॉलमध्ये गप्पा मारत बसायचो, तसं नाही करता येणार आता आपल्याला. बरोबर आहे. हे बरं ठीक आहे, चल तू आवर, फ्रेश हो आणि बाहेर आहे. आपण एकत्र नाश्ता करूया. ओके, चल ये. हा सेमिनार पण नेमका अशा वेळी आलाय ना. संजीवनी, संजीवनी मी काय म्हणतो, बोला. ते जरा साबुदाणा भिजत घाल ग.
बरेच दिवसात साबुदाण्याची खिचडी खाल्लेली नाही. ते भरपूर बटाटे, ओला नारळ आणि अशी लुसलुशीत लहर झाली जरा. हो, सगळं करते, फक्त संध्याकाळी मला आठवण करा एकदा. मी अलीकडे माझ्या लक्षात राहत नाही. हो, आठवण मी करतो, तू खिचडी कर. करेन. नाही 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 नाही, मी नसताना नाही करायची खिचडी. अगो बाई, आता तू कुठे चाललाय सगळं सामान बिमान घेऊन? अगं असं काय करतेस? सेमिनारला नाही का जायचं मला? हा, संजीवनी, सेमिनार सेमिनार. अगं विसरतेस कशी तू? आठवतंय. एवढं काही अगदी विस्मरण झालेलं नाही मला. एवढं काही करायला नको दोघांनी तुम्ही. सेमिनार सेमिनार आहे माझ्या लक्षात. सेमिनारला त्याला जायचंय, लोणावळ्याला त्याला जायचंय. फार महत्वाचा सेमिनार आहे तो. म्हणजे काय? धन्य रे बाबा तुम्हा देसाईंची. इथे बिचारी माझी सून वर्षभर पुण्याला जायचंय म्हणून रडत बसलीये. कशी बशी समजूत घातली मी तिची. ते रडू येते तिला, ते म्हणून नाही काय, लाडक्या सासूपासून दूर जाणार ना म्हणून. आहेच मी प्रेमळ. बिचारा माझ्या दोन्ही सुनांना तुम्ही दरडावून काय सांगतेस पण मला तू हे? बरं मी एक विचारू तुम्हाला प्रेमाने, तुमच्या दोघांचा नाश्ता आलाय का? अरे नाही ना, हिला बोलवायला तर आलो तुम्ही. आणि ते बोलवायचं सोडून मी खिचडीचं वर्णनच करत बसलो. हो की नाही? ते पण नाही, मी नसताना नाही करायची, मी आल्यावर करू. ओके बरं, तू आल्यावर करू मग तर झालं. बरं ऐका ना, आता जरा आजचा नाश्ता करूया ना, मला जायचंय. हो, मग लवकर चला, आटपा लवकर. सेमिनारला कळलं मला, मला माहितीये माझं लोणावळ्याला सेमिनार आहे ते. कळलं तुला? बरं तू हो पुढे, आम्ही येतो. काहीतरी लोणा करतात.